हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक मराठी महिन्याच्या शेवटी अमावस्या असते. अमावस्या झाली की त्यानंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते. तर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानला जाणारा महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यानंतर येतो तो म्हणजे पौष महिना. तर मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे पौष अमावस्या ही 19 डिसेंबर 2025 रोजी आलेली आहे. आणि ही जी अमावस्या आहे ही दर्शा अमावस्या आहे आणि वर्ष 2025मधील ही शेवटची अमावस्या असणार आहे. त्यानंतर दुसरी जी अमावस्या येईल पुढच्या महिन्यातील ती नवीन वर्षात म्हणजे वर्ष 2026मध्ये येणार आहे. अर्थातच 19 डिसेंबर रोजी आलेली अमावस्या वर्ष 2025मधील शेवटची अमावस्या असणार आहे. तर अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करायचे ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. 19 डिसेंबरची जी दर्शा अमावस्या आहे या अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना जल अर्पण केल्याने पूर्वजांची जी काही पापं असतात ती नष्ट होतात अशी एक मान्यता आहे. त्याचबरोबर घरातील काही अडचणी असतील, आजार असतील किंवा आर्थिक संकट असतील त्यांच्यातून देखील मुक्तता मिळते. बघा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चढउतार सुरू असतात. कोणाच्या घरात आजारपण असतं, कोणाच्या घरात आर्थिक संकट असतात किंवा कोणाच्या घरात इतर काही अडचणी असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही उपाय बघणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. तर अमावस्येच्या दिवशी तर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे ती आपण जाणून घेऊ. बघा, आपण दररोज सकाळी लवकर उठतो. जर तुम्हाला थोडाफार उशीर होत असेल तर अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. शक्य झालं तर पवित्र नदीमध्ये स्नान करायचं, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला आणि दानाला या गोष्टीला खूप महत्त्व आहे. जर समजा नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आणि त्या पाण्याने आपण स्नान करायचं आहे. अंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ पांढऱ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे नसतील तर एकदम लाईट येल्लो म्हणजे एकदम हलक्या पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. तर्पण करायचं आहे. त्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे, कारण दक्षिण दिशा यम आणि पूर्वजांसाठी मानली जाते. त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही, तर बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. एक तांब्याचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे तांब्याभर. त्यात थोडेसे काळे तीळ, थोडंसं कच्चं दूध आणि बार्ली घालायचं आहे. उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्याने जमिनीवर हळूहळू पाणी ओतायचं आहे. पाणी अर्पण करताना आपल्या कुळाचं आणि जे आपले हयात नसलेले पूर्वज आहे त्यांचं नामस्मरण आपण करायचं आहे. तर्पण करत असताना ओम पितृगणाय विद्महे जगदधारिण्य धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करायचा आहे. मंत्र पुन्हा एकदा सांगते. पहिला मंत्र असा आहे, ओम पितृगणाय विद्महे जगतधारिण्य धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात. दुसरा मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा तुम्ही दोन्ही मंत्रांचा जप करू शकता. आणि या मंत्रांचा जप करून झाला की शेवटी आपल्याकडून कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर त्या, किंवा आपण एखादी चूक जाणून बुजून केलेली असेल तर त्या चुकांबद्दल पितरांकडे क्षमा मागायची आहे. तर्पण झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाच्या 2 गोष्टी करायच्या आहे. शक्य झालं तर ब्राह्मण भोजन करायचं आहे. ब्राह्मण भोजन शक्य नाही झालं तर एखादी गरीब गरजू व्यक्ती असेल तर त्याला आदराने आपल्या घरी बोलवायचं आहे, भोजन द्यायचं आहे आणि त्याला काहीतरी कपडे किंवा दक्षिणा आपण द्यायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गाईला देखील नैवेद्य द्यायचं आहे. भाकरीवर थोडंसं तूप आणि गूळ लावायचं आहे आणि ते आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे. कारण गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे, म्हणून आपल्याला गाईला देखील पितृतर्पण झाल्यानंतर नैवेद्य आवर्जून द्यायचा आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्यामुळे तुमच्या प्रगतीत जे काही अडथळे असतात ते देखील दूर होतात. आता शनिवारच्या दिवशी देखील पिंपळाच्या झाडाचे काही उपाय आपण जर केले तर आपल्या आयुष्यातील सर्व साडेसाती दूर होतात. तर ते उपाय काय आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. अमावस्या, पौर्णिमा या तिथींना आपल्याकडे खूप महत्त्व आहे. त्यामुळे
या दिवशी आपण जे काही दानधर्म करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. म्हणून काळे तीळ, अन्न, कपडे किंवा काहीतरी दक्षिणा या दिवशी दान नक्की करायचे आहेत. त्यामुळे जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल किंवा शनिदेवाची साडेसाती असेल किंवा इतर ग्रहांचे काही वाईट परिणाम असतील तर ते देखील दूर होतात. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे, चौमुखी दिवा. हा दिवा यमराजासाठी लावायचा असतो. त्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी आपण जर शनिदेवाची पूजा केली तर ते खूप फायदेशीर ठरतं. शनिदेवाची आपण पूजा करा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा आपण जप देखील करायचा आहे. तुमच्या कुंडलीत जर शनी दोष सांगितलेला असेल तर त्या व्यक्तीने अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा आवर्जून करायची आहे. भगवान विष्णूंची देखील पूजा आपल्याला करायची आहे. भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर त्यांना पिवळी फुलं आणि मिठाई अर्पण करायची आहे. त्यामुळे भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न राहतात. अमावस्येच्या दिवशी एखादी व्यक्ती दारावर येऊन तुमच्याकडे जर काही मागत असेल तर त्या व्यक्तीला चुकूनही आपण काही बोलायचं नाही किंवा रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही. काही वेळा आपले पूर्वज असं रूप घेऊन फिरत असतात आणि अमावस्येच्या दिवशी जर आपण असं केलं तर आपले पूर्वज आपल्यावर नाराज होतात आणि आपल्या घराला लागलेला पितृदोष आणखी वाढतच राहतो. अमावस्येच्या दिवशी तुम्ही दही भाताचा देखील उपाय करू शकता. तर असे खूप सारे उपाय आहेत की जे आपण अमावस्येच्या दिवशी करू शकतो. अमावस्येच्या दिवशी आपल्याकडून कोणाचाही अपमान होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर मांसाहारापासून या दिवशी शक्यतो दूर राहायचं. सात्विक अन्न खायचं आहे. कोणाशीही वाद, कटकट, कलह आपण निर्माण करायचे नाही. समोरचा आपल्याला काही बोलत असेल तरीही आपण शांतता घ्यायची आहे. कधीकधी अमावस्येच्या दिवशी आपल्या मागे साडेसाती लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण वादविवाद या सर्व गोष्टींपासून अमावस्येच्या दिवशी तरी दूर राहायचं आहे. तर खूप सारे उपाय 4 ते 5 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे की जे तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता. हे उपाय जेवढे शक्य होतील तुम्ही एक करा, सर्व करा, ती तुमची इच्छा आहे. जशी अडचण आहे तसा उपाय तुम्ही करा. हे उपाय जर आपण अमावस्येच्या दिवशी केले तर त्यामुळे आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळते. आपल्या प्रगतीतील अडथळे असतील किंवा इतर अडचणी असतील तर त्या सर्व दूर होतात आणि आपल्या आयुष्यात सुख शांती नांदायला मदत होते. आपल्या घरात खूप सारी नकारात्मकता भरलेली असते. जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी असे काही उपाय करतो त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता जी असते ती बाहेर पडते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारू लागते. अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोहळ्याचा उपाय देखील करू शकता. तर अमावस्येच्या दिवशी कोहळा कसा बांधायचा, का बांधायचा, कुठं बांधायचा याबद्दल देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही चॅनलला सर्च करून तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याप्रमाणे कोहळ्याचा देखील उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता. यापैकी कोणताही उपाय म्हणजे जशी तुमची समस्या असेल तसा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. उपाय करताना काही अडचण असेल, तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षातील शेवटची अमावस्या केव्हा आहे, या दिवशी आपण काय उपाय करायचे आहेत याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. पितृतर्पण कसं करायचं आहे त्याची देखील पद्धत सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर मग धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याशेजारी एक बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही. तर व्हिडिओमध्ये काही तुम्हाला डाऊट असेल किंवा आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे विचारायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.